राज्यावर सध्या 9 लाख कोटी कर्जांचा डोंगर उभा राहिला आहे। प्रत्येक नागरिकांवर जवळपास 1.5 लाख रुपयांचं कर्ज आहे। त्यामुळे सरकार लाडकी बहीण योजना बंद करण्याच्या मार्गावर आहे। अर्थमंत्री अजित पवार हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा आपण केलीच नव्हती असं सांगतात। सरकारला पाशवी बहुमत मिळालं असून जनतेची गरज आता संपली असल्याची टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शासकीय विश्रामगृह रत्नागिरी इथं पत्रकारांशी बोलताना केली। सरकारचे मंत्री जातीय द्वेष पसरवत आहेत। संविधानाची शपथ घेऊन मंत्री झालेल्यांना याचा आता विसर पडला आहे। सर्वोच्च न्यायालयावर टीका करण्यापर्यंतचे धाडस मंत्री करत असून आपल्या मर्यादांचा त्यांना विसर पडला आहे। भाजपचे लोक तर्क समजून घेत नाहीत, केवळ धार्मिक विद्वेष पसरवण्याचे एकमेव काम केलं जात आहे। महागाई आज गगनाला भिडली आहे, बेरोजगारी वाढली आहे, याकडे लक्ष देण्यास सरकारला वेळ नाही। जातीनिहाय जनगणना करण्याला आमचा कायमच पाठिंबा राहिला आहे। तसंच जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी या काशीराम यांच्या न्यायानं संपत्तीचं वाटप झालं आहे। न्यायव्यवस्थेत देखील आरक्षण असलं पाहिजे। राज्यात सरकारला पेट्या पोचत असल्यानं त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत, अशी टीका आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली।